आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा होतोय। पुण्यामधल्या तुळशीबागेच्या परिसरामध्ये राम मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। 265 वर्षांपासून या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जाते। रामनवमीच्या निमित्ताने जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरामधील गाभाऱ्याला देखील आकर्षक फुलांची सजावट। मंदिरामधील राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमेला देखील सजावट करण्यात आली आहे। अगदी पहाटेपासून दर्शनासाठी भक्तांची गर्दी। नांदेडमध्ये प्रभू श्री रामाच्या या रामनवमीच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्यातर्फे बाईक रॅलीचं आयोजन। पंचवटी हनुमान मंदिर इथे महाआरती करून या रॅलीला सुरुवात झाली आहे। तर या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी देखील सहभाग घेतला। बीडमध्ये देखील असाच उत्साह श्री रामनवमीच्या निमित्ताने बघायला मिळालाय। तरुणांनी आज भव्य बाईकची रॅली काढली। प्रभू श्रीरामाच्या नावाच्या जयघोषांनी हा परिसर दुमदुमून गेला। तर भव्य मिरवणूक आणि शोभायात्रा काढून सामाजिक उपक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। भंडाऱ्यामध्ये रामनवमीच्या निमित्तानं बाळगोपाळांनी रॅली काढली। रामायणामधील विविध पात्रांच्या वेशभूषेमध्ये हे लहान चिमुकले नटलेले होते आणि त्यांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं। हातामध्ये धनुष्यबाण घेतलेले प्रभू श्रीराम, कोणी माता सीता तर कोणी गदाधारी हनुमान बनून या यात्रेमध्ये सहभागी झालाय। अहिल्यानगरमध्ये देखील रामनवमीची मिरवणूक आज यंदा छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून आशा टॉकीज चौक ते दिल्ली गेट या मार्गावरती होतीये। अल्पसंख्याक बहुल भाग असलेल्या आशा टॉकीज चौकामधून मिरवणूक न नेण्याच्या सूचना खरं तर पोलिसांनी दिल्या होत्या। मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या आग्रहाच्या नंतर यंदा परवानगी देण्यात आली आहे।